ही एक भारतामध्ये सर्वमान्य अशी व्यक्ती होती महाराणी ताराबाई. त्यांचा जो काय म्हणतात त्याला पराक्रम होता तो अख्ख्या जगामध्ये अशी तोड नाही आहे. आणि ह्या गोष्टीला मान्यता नाहीच दिली पाहिजे. आणि त्या जैन मुनींनी आपल्या धर्माच्या सत्याच्या शिकवणीप्रमाणे हे असत्य वचन मागे घेतलं पाहिजे. हंबीरराव मोहिते स्वराज्याचे पहिले सरसेनापती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्याची उभारणी करणारे. खरं तर हा इतिहास महाराष्ट्राच्या घराघरात ठाऊक आहे. मात्र आज हा इतिहास पुन्हा सांगण्याची गरज निर्माण झाली आहे, ती एका जैन मुनींनी केलेल्या वक्तव्यामुळं. छत्रपती शिवाजी महाराज आणि हंबीरराव मोहिते यांच्यातील जिव्हाळ्याचं हे नातं पुढं कौटुंबिक नात्यामध्ये देखील रूपांतरित झालं. हंबीरराव मोहितेंची कन्या अर्थात ताराबाई या राजाराम महाराजांच्या पत्नी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई बनल्या. हा सगळा लिखित इतिहास आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. मात्र तरीही सांगण्याची गरज आहे. आपल्यासोबत विक्रमसिंहराजे मोहिते आहेत, जे या मोहिते कुटुंबातील एक सदस्य आहेत, अर्थात वारस आहेत या मोहिते कुटुंबातील. मात्र एवढीच त्यांची ओळख नाही, ते स्वतः इतिहासाचे अभ्यासक आहेत, इतिहासाचे लेखक आहेत. त्यांच्या या सगळ्या वंशावळीबद्दल तर त्यांनी लिखाण केलेलंच आहे आणि इतरही त्यांचा व्यासंग आहे. सर नमस्कार. नमस्कार सर. मी आत्ता जे म्हटलं तर हे तुम्ही तुमच्या पुस्तकात मांडलेलं आहे. कृपया थोडंसं पुन्हा ते सांगा, गरज आहे, जे वक्तव्य झालं आहे त्यामुळं. हो, नमस्कार, धन्यवाद मला हा मौका दिल्याबद्दल. तर महाराणी ताराबाई यांनी जे एक क्षात्रतेज दाखवून भारत देशातील सर्व धर्म शाबूत ठेवले, हे फार मोठं कार्य झालेलं आहे. परंतु त्यांच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये काहीतरी बदल करून त्या जैन महाराणी होत्या हे वक्तव्य आचार्य नयन महाराज यांनी केलं, याचं फार मोठं आश्चर्य वाटलं आम्हाला. आणि सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की याच्यामध्ये ऐतिहासिक तथ्य काहीही नाही आहे. हे कुठल्याही ऐतिहासिक पुराव्या विना हे स्टेटमेंट केलेलं आहे आणि असत्य आहे असं मी प्रथम सांगू इच्छितो. मी निषेध करतो आणि हे वक्तव्याचं पूर्ण खंडन करतो. दुसरा विषय असा आहे की जैन धर्म हा सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. अतिशय प्राचीन आणि समृद्ध असा धर्म आहे. त्याचा पण आम्ही आमच्या भारत विद्या ह्या विषयामध्ये असताना अभ्यास केलेला आहे. आणि त्या एवढ्या समृद्ध धर्मासाठी एखाद्या असत्य इतिहासावर आधारित काही भाषण करणं, भाष्य करणं आणि ते सुद्धा महाराणी ताराबाईंसारख्या जाज्वल्य इतिहास असणाऱ्या व्यक्तीबद्दल हे दुर्दैव आहे असंच म्हणावं लागेल. हा जो तुमच्या घराण्याचा जो इतिहास आहे, जी वंशळ आहे, तर ती काय सांगते, ती थोडीशी मला जर तुम्ही पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी सांगितली. हो, सर्वप्रथम म्हणजे मोहिते घराणं हे शिवपूर्व काळापासून एक क्षत्रिय घराणं म्हणून प्रसिद्ध आहे. आणि शहाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई राणीसाहेब, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई राणीसाहेब, व्यंकोजी राजांच्या पत्नी दीपाबाई साहेब, ह्या सगळ्या मोहिते घराण्यातल्या होत्या. आणि ह्या दोघी हंबीररावांच्या बहिणी होत्या. शिवाजी महाराजांचं देहावसान झाल्यानंतर संभाजी महाराजांनी छत्रपतीपद सांभाळलं आणि त्यांनी स्वतःहून राजाराम महाराजांचा विवाह ताराराणींबरोबर लावून दिला 1681 साली. असा तो इतिहास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की जैन धर्मामध्ये अहिंसाला महत्त्व आहे. ताराराणीचा देव्हारा अजूनही अस्तित्वात आहे आणि ताराराणींच्या देव्हाऱ्यामध्ये शस्त्रपूजन व्हायचं रोज. मग हे जैन धर्माला मान्य आहे का? पूर्वजांच्या पादुकांचं त्या दर्शन घेऊन रोज पूजा करायच्या आणि त्यांनी औरंगजेबासारख्या बलाढ्य सेना घेऊन आलेल्या एका बादशहाला परास्त केलं इथे. असा तो मोहिते घराण्याचा इतिहास आहे.
आणि त्याच्यामध्ये काही प्रश्नच येत नाही. म्हणजे ही सांगावं लागतंय हेच आपलं दुर्दैव आहे असं म्हणायचं आहे भारताचं. म्हणजे एका कोणा व्यक्तीने असं काही वक्तव्य करावं आणि आपण ते पुन्हा काय खरं आहे हे सांगावं हेच खरं तर दुर्दैव आहे. प्रश्न त्या वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचा आहे. मात्र तो फक्त एका व्यक्तीपुरता उरत नाही, कारण तो व्यक्ती कोणाला तरी रिप्रेझेंट करत असतो, कोणाला तरी म्हणजे एका खूप अशा महत्त्वाच्या, खूप अशा मूलभूत तत्व आयुष्याबद्दल सांगणाऱ्या धर्माला तो व्यक्ती त्याचं प्रतिनिधित्व करत असतो. जैन धर्माबद्दल तुम्ही म्हटलात, तुमचा व्यासंग आहे इतिहासाबद्दलचा, इतकी सुंदर अशी तीर्थंकरांची शिकवण आहे, तर आणि हे वक्तव्य तर तुम्ही कसं पाहता याच्याकडे? ह्याच्यामध्ये मला वाईट असं वाटतंय आणि भीती अशी वाटतेय की जेव्हा एखादा आचार्य मुनी अशी वक्तव्य आपल्या भक्तांसमोर किंवा अनुयायांसमोर करतात, तेव्हा त्यांचा तर हा समज होता, कारण त्यांच्यासाठी तुम्ही मी काय बोलतो हे मान्य राहत नाही. त्यांच्यासाठी ते आचार्यांचाच शब्द हा त्यांना प्रमाण आहे असतो. आणि जो असत्य दुर्दैवाने आहे आणि पुढच्या पिढींमध्ये हाच इतिहास ह्यांनी हे व्याख्यान दिलंय किंवा भाषण दिलंय ते छापलं जाईल आणि त्याप्रमाणे पुढच्या पिढींचा समज राहील आणि मग दोन समाजांमध्ये विनाकारण तेढ निर्माण होईल आणि हे अतिशय दुर्दैव आहे. आणि हे गंभीर असं आणि जैन समाज हा यांनी भारतासाठी केवढं प्रचंड काम केलेलं आहे आणि त्यांनी ह्या गोष्टीला मान्यता नाहीच दिली पाहिजे. आणि त्या जैन मुनींनी आपल्या धर्माच्या सत्याच्या शिकवणीप्रमाणे हे असत्य वचन मागे घेतलं पाहिजे अशी मी त्यांना विनंती करेन, असं मी त्यांच्यापर्यंत निरोप पाठवायची विनंती करत आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही आवाहन करतात की त्यांनी हे त्यांचं विधान मागे घ्यावं? प्रश्न नाही, कारण हे एका छोट्या किंवा समूहापुढे केलेलं भाषण नाहीये. ही एक भारतामध्ये सर्वमान्य अशी व्यक्ती होती महाराणी ताराबाई. त्यांचा जो काय म्हणतात त्याला पराक्रम होता तो अख्ख्या जगामध्ये अशी तोड नाहीये. त्यांनी जो पराक्रम केला, तुम्ही मला एक उदाहरण दाखवून द्या जगातलं की एक बादशाह दुसरं राज्य मिटवण्यासाठी 5 लाख सेना घेऊन उतरलाय आणि एक स्त्री त्याला तोंड देतीये आपल्या इतर सहकाऱ्यांबरोबर. एकही उदाहरण मिळणार नाही तुम्हाला. जिंजीचा किल्ला छत्रपती राजाराम आणि ताराबाईंनी 8 वर्ष झुंजवला. असं सुद्धा गेल्या 2000 वर्षाच्या इतिहासामध्ये एकही उदाहरण नाहीये. मग असा दैदिप्यमान व्यक्ती असताना तुम्ही केवळ काही कारणामुळे, आता काय कारण आहे ते समजणं अवघड आहे, ते तेच सांगू शकतील किंवा कुठल्या ऐतिहासिक संदर्भामध्ये त्यांनी घेतलेले. आमच्याकडे कागदपत्र आहेत, ती प्रसिद्ध झालेली आहेत. मी स्वतः ती कागदपत्र हाताळली आहेत. तळबीड दप्तर म्हणून उपलब्ध आहे. ताराबाई कालीन कागदपत्र ही उपलब्ध आहेत आणि अस्सल ओरिजिनल उपलब्ध आहेत. त्यामुळे हे खंडित तुमची वंशावळ आहे म्हणजे त्यापासून. हो, ते तर आहे. वंशावळ हा एक भाग झाला, परंतु कागदपत्र तुम्ही सांगणारे आहात, हो. हे महत्त्वाचं आहे. आणि आम्ही तर आहोतच. म्हणजे आमच्या तर अखंड 17 पिढ्यांची कारकीर्द आहे, लष्करी परंपरा आहे. आत्ता माझा चुलत भाऊ ब्रिगेडियर म्हणून रिटायर झालाय. त्यामुळे ती अखंड ते तर आहेच, परंतु ताराराणींचा सगळा पुरावा उपलब्ध असताना हे त्यांना वक्तव्य मागे घ्यावंच लागेल. असं सर, शेवटचा प्रश्न की हे असं का होतं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही एक इतिहासाचे अभ्यासक आहात म्हणूनही मला विचारायचं आहे, आणि समाजाबद्दलही तुम्ही विचार करत असणार आहात की असं का होतंय की एक खूप चांगली सामाजिक वीण आपण महाराष्ट्रामध्ये इतकी वर्ष अनुभवलेली आहे की समाजामध्ये तेढ एवढी नव्हती. अलीकडे आपण ती वाढलेली पाहतो वेगवेगळ्या समाजांमध्ये, आणि ती वाढण्याला ही अशीच वक्तव्य जी आहेत ती कुठे ना कुठे कारणीभूत ठरतात. बरोबर. मी आत्तापर्यंत ह्याच्यासाठी बरेचसे बेजबाबदार इतिहास अभ्यासक किंवा जे व्याख्यान करतात त्यांना द्यायचो, परंतु आज जेव्हा मी हे एका आचार्याकडनं ऐकलं तेव्हा खरंच माझ्याकडे शब्द नाही आहेत हे माझं विरोध प्रदर्शित करण्यासाठी. दुसरं म्हणजे एक पूर्वीपासून एक प्रथा होती
की माझा संप्रदाय आहे, एक धर्म आहे आणि त्या धर्माचे अनुयायी म्हणजे कोणीतरी प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि आपण बघतो की मोठे मोठे VIP लोक मंदिरांना भेट देतात, मस्जिदींना भेट देतात किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये, धार्मिक कार्यक्रमात जातात, सांप्रदायिक कार्यक्रमामध्ये जातात, संत यांच्याकडे जातात. तर तो त्यांचा एक मार्केटिंगचा पण भाग असू शकतो किंवा एक प्रतिष्ठा मिळण्यासाठी ते हे केलेलं असतं. तर असंच काहीसं असणार आहे की एवढ्या मोठ्या व्यक्तीचं नाव घेऊन आपल्या धर्म संप्रदायाचा एक उजागर करणे किंवा ती काय गरज नाही जैन धर्माला. जैन धर्म हा फार प्रगल्भ धर्म आहे आणि त्याचं शिकवण अतिशय सुंदर आहे आणि ती आपल्या सगळ्यांना लागू आहे असं माझं तरी मत आहे ह्या सध्याच्या काळामध्ये. पण इतिहासाचे विकृतीकरण करू नये. धन्यवाद सर. तर अतिशय सुंदरपणे सरांनी सांगितलं की जैन धर्माची शिकवण अतिशय सुंदर आहे, अतिशय प्रगल्भ अशी शिकवण आहे आणि अशा धर्मातील जे स्वतःला धर्ममुनी म्हणवतात तर त्यांनी असं वक्तव्य करणं हे दुर्दैव आहे. याच्यातून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी सर्वांनीच घेण्याची गरज आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.